ए एसी लाव रे, भारीतील साडी घ्यायला आली आहे ती. ए ताईला साडी दाखव रे. हा दाखवते, तुम्ही काही काळजी करू नका. मला कुठली साडी दाखवू? तो परवाचा नवीन स्टॉक आला आहे ना, तोच दाखव. कुठल्याही नवीन दुकानात गेल्यावर परवाचा स्टॉक कसा का आला असावा? तुम्ही जरा गप्प बसता का? चार चौघात आलं की स्वतःशी बोलणं बंद करायचं असतं. मला पण कधी कधी बोलू देत जा, मग मी नाही बोलणार स्वतःशीच. आणि हे पटकनावर लवकर चॉईस कर. नाही, घाई घाई चॉईस केलेला निर्णय फसतो. आता तुमच्यावरच बघा. काय बोललीस? काही नाही दादा, तुम्ही साडी दाखवा हो. ही पण कांजीवरम होय, तुमच्या अंगावर चांगली दिसेल की. दिसेल का? हीच घेते बरं का. घ्या घ्या, फक्त 14,975. इतके? साडी का लोन वर घ्यायची आहे का? अहो प्लीज जरा सस्त्यातील दाखवा. ए एसी बंद कर रे. ठीक आहे, चिंतामणी कलर. चिंतामणी कलर बाई छान दिसते, हीच घेते. चिंतामणी? पण मला तर फक्त मनीची चिंता. तुम्ही जरा गप्प बसता का हो? दादा कितीची होई? फक्त 9,999. बघा, 10,000ची पण नाही, त्यातील 1 रुपया कमी आहे. 1 रुपया. हो ना, उरलेला 1 रुपयाचं काय करायचं? फ्लॅट बुक करायचा. ते सगळे टोमणे कळतात बरं मला का. आणि काय झालं, बायकोला जरा महागडी साडी घेतली तर काय हो दादा, बरोबर बोलते की नाही? अहो ताई, मी तर माझ्या बायकोला 5,000चं मेकअप किट घेऊन दिलं. बाई 5,000चं मेकअप किट आणि आमचे तर 5 रुपयावरतीच अटकले. अगं त्याचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे आणि तुझा नवरा फक्त बँकेत कारकून आहे. आणि ओ तुम्हाला काय गरज होती सांगायची? मी माझ्या बायकोला 5,000ची मेकअप किट घेऊन दिली. अहो जेव्हा माझी बायको मेकअप नाही करून यायची तेव्हा मला घरी जायची इच्छाच नाही व्हायची. अरे अरे, बघा माझं तर महागडी साडी घेण्याचं स्वप्न तर स्वप्नच राहिलं. पण तुमचे स्वप्न पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या शाळेतील प्रतिभाशाली विद्यार्थी अंश कोराम आणि सायली बाबुळकर घेऊन